रीलच्या नावाखाली थिल्लरपणा करणे, काही लाईक आणि व्ह्यूजसाठी ना आपला जीव धोक्यात घालायचा, चालू गाडीवर टपावर बसून दरवाजा देणे आणि कुठे जर गाडीचं संतुलन बिघडलं अक्षरशः आयुष्यभरासाठी अपंगत्व येईल किंवा अशा घटनेमध्ये एखाद्या वेळेस जीव सुद्धा जाऊ शकतो. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अक्षरशः काही युवा पिढीमध्ये काही मुलं आहेत ना भरकटलेत अक्षरशः रीलच्या नावाखाली ना अक्षरशः म्हणजे उन्माद म्हणजे रस्त्यावरनं थिल्लरपणा करायला लागले. कुणाला तरी कॅमेरा पकडायला लावायचं आणि असं काहीतरी करायचं स्टंटच्या नावाखाली नुसता म्हणजे धुमाकूळ घालायचा. ज्या तऱ्हेनं तुम्ही त्या गाडीवर टप्पावर बसून नंतर दरवाजात येत आहे आणि गाडी वेगात आहे, पुढे दिसतंय हेडलाईटमध्ये कच्चा रोड आहे. अक्षरशः कधी कधी असं स्टंट करताना ना त्याचे परिणाम असे होतात की जो स्टंट करणार आहे ना तोच त्या गाडीखाली येतो. हे जे परिणाम मला कळत नाही की ह्या लोकांना का कळत नाही की हे जे परिणाम किती घातक होऊ शकतात. 4 चाकी गाडी आहे, 2 चाकी गाडी आहे, ज्या वेळेला तुम्ही असे स्टंट करता तर सुरक्षेची जबाबदारी काय घेता तुम्ही? काही नाही. आई वडिलांना काही माहिती नसतं म्हणजे मुलगा बाहेर गेला आणि तो काय उपद्व्याप करतोय. हे भयानक झालंय. आता जिकडे तिकडे ना हे असं झालंय, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे ना गाडी काढतात आणि काहीतरी करायला जातात आणि अक्षरशः ना ते म्हणजे भयानक अपघाताच्या रूपामध्ये नंतर घरी बातमी कळते. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. युवा पिढीला कळायला पाहिजे जे आपण काय करतो हे चुकीचं आहे का योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.